आपण पाहत आहात गलाई समाचार न्यूज। कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आहे की त्यांना असं आज अंग भरून आल्यासारखं त्यांना वाटतं की आज उमेदवारी अर्ज दाखल करताना 100% खात्री आहे। कार्यकर्तेच तेवढं चार्जिंग आहेत आमची, कार्यकर्त्यांनाच वाटते की आजच आमचा विजय असेल। आपण या निवडणुकीला नाही, विकास कामात भारतीय जनता पार्टी केंद्रात, भारतीय जनता पार्टी आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विकास या विकासावर आम्ही उमेदवारी केली। आव्हान उभा राहणार होता तो मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आलाय असं त्यामुळे लढाई वाटते का अवघड? लढाई आमची सोपीच आहे, असं काही अवघड काही विषय नाही। पक्ष पार्टी हा विषय ना, आम्ही भाजपचा आहे, भाजप नाही नाही, पाहुण्याशी बोलणं व्हायचं काय विषय, की त्यांच्या पक्षाचं काम करा, मी माझ्या पक्षाचं काम। आपण अध्यक्ष झाल्यापासून नाही, अध्यक्ष झाल्यापासून या निवडणुकीमध्ये 4 जिल्हा परिषद, 8 पंचायत समिती ही आमच्या भाजपच्या 100% निवडून येणार। नाही, निष्ठावंताला दाखवलं जायचं कारण नाही, आता तिथे केंद्रात पण आता भाजप शिवसेना एकत्र असं काय म्हणजे विषय ह्याबद्दल आता पक्षश्रेष्ठी याच्यावर बोलतील काय बोल आपण बोलता का नाही आणि आपलं काम बरोबर खरंय। चला वेगवेगळ्या आपल्या पक्षामध्ये नाराजीचा गट मोठा तयार झालेला, तुम्हाला असं वाटत आहे हा नाराज एकही असा माणूस आमचा नाही की नाराज, सगळं कार्यकर्ता आमचं चार आहे। विचारतोय का बोलू डायरेक्ट बाबा? फायनल आता सांगून कसं चालेल, अर्ज काढायचा टायमाला मला सांगणार ना आम्ही। भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय दादासाहेब उबाले यांचा परगणी गटातून जिल्हा परिषदेसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। दादासाहेब मोठे यांचा अर्ज आपण इथं माडगुळ गटातून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि बाकीच्यांचे अर्ज आत अजून भरायचे चाललेले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करगणी गटामध्ये आदरणीय पडगर साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय बापूसाहेबांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून विकासाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे। मी ज्यावेळी जिल्हा परिषदेला सभापती होतो त्यावेळी करगणी आणि करगणीच्या सर्व गटातील गावामध्ये
निधीचा आम्ही महापूर आणलेला आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही करगणी जिल्हा परिषद गट आणि गण दोन्हीही ताकदीने निवडून आणतोय. दादासाहेब होवलेच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं की त्यांच्या तालुका पद ज्यांना दिलं आणि त्याच्यापासून जे काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी नगरपंचायतची निवडणूक आम्ही लढलो आणि त्याला तुम्ही साऱ्यांनी बघितलंय, घवघवीत यश आलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आदरणीय बापूसाहेब आणि पडळकर साहेबच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आणि दादासाहेब हुबाले यांचं काम जर तुम्ही बघितलं, ग्राउंड लेवलला काम करणारा हा कार्यकर्ता म्हणून आमच्या भागामध्ये परिचित आहे. कमी बोलणं आणि जास्त काम करणं हा त्यांचा उद्देश असतो आणि त्या पद्धतीने मला वाटतंय की करगणी गटामध्ये चांगल्या पद्धतीने ते लढत देतील आणि चांगल्या पद्धतीने विजय खेचून आणतील. मोठे सरांच्या बाबतीमध्ये जर बघितलं, त्यांनी सरपंच पद चांगल्या पद्धतीने घुसवलं होतं. तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्यांची परिचित आहे. लोकांना मदत करणं बाग क्षेत्रामध्ये त्यांचं फार चांगलं आहे. शिक्षक पेशातून त्यांनी समाजसेवा केलेली आहे आणि याचा आम्हाला भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे आणि आम्ही चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीने या तालुक्यामध्ये काढलेले आहेत. तालुक्यातलं वातावरण आता बघितलं गेलं तर आम्हाला फार मोठा रिस्पॉन्स मिळतोय. बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन येतात. बरीच लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय आमदार पडळकर साहेबांच्या कामावर, बापूसाहेबांच्या कामावर ज्यावेळी आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून मागील 5 वर्षी काम केलं, पंचायत समितीला आम्ही काम केलं, त्याची पोचपावती आम्हाला खरं तर आता मिळत आहे आणि ती पोचपावती घेऊन पुन्हा आम्ही जनतेमध्ये जातोय. जनतेतल्या तळागाळातील लोकांना विश्वास देतोय की पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा आम्ही प्रवासासाठी तयार झालेला आहे. आमचा कार्यकर्ता तुम्ही जर बघितलं फार ताकदीनं उतरलेला आहे आणि एकीकडं जनशक्ती ही भारतीय जनता पार्टीच्या मागं ठाम उभा राहिलेली आहे. अ, भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्ष दादासाहेब होवाले असल्यामुळे आणि बापूसाहेब आहेत का नाही याची काही अडचण नाही. बापूसाहेब आमच्या सोबत आहेत. बापूसाहेबांनी मला फोन केले आणि माझा फोन त्या गर्दीमध्ये खिशात होता. त्यामुळे बापूसाहेब आले नाहीत. बापूसाहेब आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत मुलाखती घेत बसलोय. असा कुणीही गैरसमज पसरू नका. कृपया करून बापूसाहेब आणि आमदार साहेब आता एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. ते दोघे वेगळे नाहीत. हे तुम्हाला आज मीडियाच्या माध्यमातून सांगतोय आणि असाच प्रकार तुम्ही आटपाडी नगर परिषदमध्ये बघितला. पण आम्ही ताकदीनं एकजीव होऊन काम करतोय. त्यामुळे असल्या अफवावर कुणीही विश्वास ठेवू नका, ही तुम्हाला विनंती करतो. आता आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत की बोलणं नाही. आज भरतीला अर्ज त्यावर तोडगा निघेल. जेव्हा भावाचे सहकार्य आहेत तिथं आमचे विक्रम आहेत. आमचा जयवंतराव भाऊ आहेत, त्यांनी या सभापती पदावर काम केलेलं आहे. महादेव पाटील आहे. इच्छुकांची गर्दी भारतीय जनता पार्टीमध्ये फार आहे आणि आम्ही ते बसू ठरवू. आज तर आज भराची मुदत आहे. अजून अर्ज काढायला बरेच दिवस आहेत. पत्रकार महोदय, ते माझ्या घरातला विषय आहे. नंतर ते बोलील मी. त्याच्याविषयी आता बोलणं योग्य नाही आणि आम्ही साऱ्यांना सोबत घेऊन ते आपले उमेदवार आम्ही डिक्लेअर करू. चला.